दुनिया के सबसे कम उम्र के आयरन मैन बने दक्ष खंते का आज हुआ सम्मान। खेल विभाग, मित्र परिवार और प्रेस क्लब नागपुर की ओर से प्रतिष्ठित 20वां वर्ल्ड फुल डिस्टेंस आयरन मैन हाल ही में दक्ष खंते के सम्मान में पश्चिमी ऑस्ट्रेलिया के बासल्टन में आयोजित किया गया था, जो 18 साल की उम्र में दुनिया के सबसे कम उम्र के आयरन मैन बने। यह कार्यक्रम प्रेस क्लब ऑफ नागपुर सिविल लाइन्स में आयोजित किया गया। आइए देखते हैं ये खास खबर। इथे स्विमिंग पण करायची आहे, इथे सायकलिंग पण करायची आहे आणि विदिन लिमिट विदिन पिरियड. म्हणजे इतर कॉम्पिटिशन मध्ये काय असतं की समजा मॅरेथॉन आहे आणि 1000 कॉम्पिटिटर्स उतरले तर त्यामधून पहिलं यायचं असतं, बरोबर आहे ना. जनरली टाइमचं हे नसतं फारसं. इथे सगळं टाइम लिमिट दिलेलं आहे ना. या सर्व गोष्टी करायच्या आहेत. मला वाटतं आयर्न मॅन हा जो कन्सेप्ट आहे भारतामध्ये मिलिंद सोमण यांनी सुरुवात केली होती असं माझ्या तरी दुसरी माहिती होतं. यानंतर मागच्या वर्षी कृष्णप्रकाश सर भेटले होते पुण्यामध्ये, त्यांनी आयर्न मॅन कम्प्लीट केलेलं आहे आणि नागपूर अनेक जण आहेत आता. पण याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे मोस्ट यंगस्टर कमीत कमी वयाच्या 18व्या वर्षी कम्प्लीट करणं हे अतिशय, कारण सगळ्यात महत्वाचं काम होतं या स्पोर्ट्समध्ये. बीइंग अ स्पोर्ट डायरेक्टर, क्रीडा क्षेत्रातला एक कार्यकर्ता म्हणा, अधिकारी नाही म्हणून सांगतो, कारण स्पोर्ट डिपार्टमेंट मध्ये अधिकारी रिटायर्ड होतो पण कार्यकर्ता कायम असतो. आणि मी स्वतःला क्रीडा अधिकारी कधी समजलो, मी कार्यकर्ताच समजलो. या क्षेत्रातला कार्यकर्ता म्हणून सांगू इच्छितो की आयर्न मॅन हे करण्याची विचार 14, 15, 16व्या वर्षी येणं हीच मोठी अचिव्हमेंट आहे. बरोबर आहे मी? बरोबर, ते समजून घ्या. आणि या वयामध्ये ना मुलं साधारणतः 10-12 वर्षापासून किंवा याच्यात आहे ना पेरेंट्स गेम खेळतात. म्हणजे काय की बॅडमिंटन खेळायला जाणार, स्केटिंग करणार, कराटेला जाणार, थोडंफार उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये स्विमिंगला जाणार, क्रिकेटला. आता आपल्याकडे क्रिकेट धर्म आहे त्यामुळे क्रिकेट अशा खेळांची निवड होते. पण आयर्न मॅन साठी तयारी करणं ह्या एज मध्ये आणि त्या वयातल्या मुलाने तो कन्सेप्ट रुजवणं ही माझ्या मते मोठी अचिव्हमेंट आहे. त्याच्यासाठी एकदा जोरदार याच्यासाठी काय झाला पाहिजे की अशा स्पोर्ट्स अँबॅसेडरचं आपल्या देशातल्या मुलांना जरुरी आहे, गरज आहे. कारण ठाकूरजींनी सांगितलं की सोशल मीडिया किंवा मोबाईल आता जीवनावश्यक वस्तू झालेली आहे, ठीक आहे, पण जीवनावश्यक वस्तू झालेली आहे. जीवन जर सक्षम बनायचं असेल तर स्पोर्ट्स शिवाय पर्याय नाही आज. त्यामुळे निश्चितच दक्ष सारख्या स्पोर्ट्स अँबॅसेडरमुळे खेळाला निश्चित चांगले दिवस येणार आहे. आणि माझा तर दावा आहे की पुढच्या 10 वर्षामध्ये आपल्या देशामध्ये स्पोर्ट्सची इंडस्ट्री बनेल वेगवेगळ्या ऍस्पेक्ट. बरोबर ना ठाकूरजी? स्पोर्ट्स इंडस्ट्री बनलेली आहे आपल्या दरपासून. 2036च्या ऑलिम्पिकची मागणी देखील मोठ्या ताकदीने माननीय प्रधानमंत्री महोदय, इंडियन ऑलिम्पिक कमिटी हे करत आहे. त्यामुळे मला वाटतं की 2036चं ऑलिम्पिक हे भारतामध्ये होऊ शकेल. आपण सगळे त्यासाठी प्रार्थना करूया की आपल्या आदरणीय प्रधानमंत्री महोदयांच्या आणि स्पोर्ट्स फॅटर्निटीच्या प्रयत्नांना यश येईल आणि त्यावेळी भारतामध्ये खऱ्या अर्थानं ती इंडस्ट्री झालेली असेल असं मला निश्चित वाटतं. जो 60 एकरचा परिसर आहे त्या 60 एकरच्या परिसरामध्ये 700 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत. राज्य क्रीडा संकुलाचा दर्जा त्याला मिळालेला आहे आणि त्याचं काम देखील सुरू झालेलं आहे. 700 कोटी राज्य क्रीडा संकुल महाराष्ट्रात कुठेही आजपर्यंत बालेवाडी पुण्याचं सोडलं तर मिळालेलं नाही, ते नागपूरला मिळाले. अर्थात याचं संपूर्ण श्रेय माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, जे मागच्या वेळी उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री होते आणि पालकमंत्री या नात्याने विभागीय क्रीडा संकुल समितीचे अध्यक्ष देखील होते. प्रत्येकाने मांडलेल्या प्रत्येक बाबीला त्यांनी जशीच्या तशी मंजुरी दिली. कुठेही साहेबांनी काटछाट केली, उलट होते अत्युच्च पातळीवर जाईल कुठलीही शंका नाही. आणि त्यात सरांनी जसं सांगितलं की माननीय आमदार नितीन गडकरी साहेब, खासदार क्रीडा महोत्सव आता 12 तारखेपासून सुरुवातच होत आहे. एक क्रीडा चळवळ माननीय गडकरी साहेबांनी आपल्या नागपुरात रुजवली आहे की ज्या देशभरामध्ये आता तिला ऍडमायर केलं जातं, तिला फॉलो केलं जातं. आणि जर विचारत आला मला तुम्ही नागपुरात हे कशा पद्धतीने करतात, तर ज्या ठिकाणी माननीय गडकरी साहेबांसारखे आणि माननीय फडणवीस साहेबांसारखे त्यांचा राजाश्रय क्रीडा क्षेत्राला असेल, जो राजाश्रय कोल्हापुरात राजर्षी शाहू महाराजांनी दिला होता आणि कुस्तीला खऱ्या अर्थाने
कोल्हापुरापासून देशामध्ये जे एक राजाश्रय देऊन एक दर्जा दिला होता, तोच दर्जा क्रीडा क्षेत्राला या दोघं मान्यवर नेत्यांच्या माध्यमातून मिळतो, याचा विशेष आनंद आहे. आणि नवीन वर्षाच्या निमित्ताने याची ग्वाही मी देतो क्रीडा क्षेत्राच्या वतीने, क्रीडा विभागाच्या वतीने. नागपूरच्या क्रीडा क्षेत्राला एक सर्वोत्तम दिवस येतील, सर्व खेळाडूंना चांगल्या सुविधा मिळतील. पुनश्च एकदा दक्ष तुझं अभिनंदन करतो, पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.